नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बार्शीहून बावचीकडे निघालेल्या शेतकरी पती पत्नीवर चोरांचा हल्ला, मोटरसायकल आडवी लावून मारहाण, रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईलची जबरी चोरी। रात्रीच्या प्रवाशांवर लुटारूंची नजर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। रात्रीचा प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याची गरज। आधी गुपचूप पाठलाग, संधी मिळताच हल्ला। आता बातमी विस्ताराने। बार्शीहून परंडा तालुक्यातील बावचीकडे मोटरसायकलवरून घरी निघालेल्या पती पत्नीवर दुधी शिवारात 4 अज्ञात चोरट्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चोरट्यांनी मोटरसायकल आडवी लावत पती पत्नीला मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईलची जबरी चोरी करून घटनास्थळावरून पसार झाले। शनिवार दिनांक 18 जुलै रोजी रात्री घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। या प्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 18 जुलै रोजी रात्री सुमारे 8:30 ते 9 वाजेच्या सुमारास बावची येथील नवनाथ तनपुरे व त्यांची पत्नी जयश्री तनपुरे हे बार्शी येथून मोटरसायकलवरून बावची गावाकडे परतत होते। ढगपिंपरी पाटीपासून बावचीकडे जात असताना दुधी शिवारातील बिभीषण रोडगे यांच्या शेताजवळ पोहोचताच मागून आलेल्या 4 अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटरसायकल आडवी लावत रस्ता अडवला। त्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवत दाम्पत्याला मारहाण केली। नवनाथ तनपुरे यांच्या खिशातील 5,000ची रोख रक्कम, जयश्री तनपुरे यांच्या गळ्यातील 1 तोळा 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा 37,000चा ऐवजाची जबरी चोरी करून चोर घटनास्थळावरून फरार झालेत। या प्रकरणी नवनाथ तनपुरे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट हे करीत आहेत। रात्री मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्या शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।